इतिहासाची साथ वाईटावर मात, भविष्याची आस, सत्याचा ध्यास. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहेत राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या करिअर मुद्रा या सत्रामध्ये. आज आपल्यासोबत आहेत राजश्रीताई हेमंत पाटील. ताई, आपलं मनापासून स्वागत करते. खरं तर नांदेडमध्ये अनेकांना रोजगार मिळवून देणाऱ्या, अनेक उद्योग क्षेत्रामध्ये अनेक उद्योग उभारणाऱ्या, त्याचबरोबर ज्यांची नीती आयोगाने 100 भारतातील कर्तृत्ववान महिलांमध्ये ज्यांचा समावेश केला होता, त्यांचा गौरव केला होता. आणि नुकतंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांनी यशस्विनी उद्योजिका सन्मान पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलेलं आहेत आणि सहकार क्षेत्रामध्ये आपली वेगळं स्थान आणि वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे आणि नुकतेच त्याची दशकपूर्तीसुद्धा झालेली आहे. ताई, त्यासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते. अशा गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा, गोदावरी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका आणि ज्यांनी राजकीय असेल, सामाजिक असेल, क्रीडा क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेले आहेत, अशा राजश्रीताई हेमंत पाटील आज आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या करिअर मुद्रा या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण ताईचे मनापासून स्वागत करूया. ताई, आपलं सगळ्यांच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. मनस्वी धन्यवाद. ताई, आत्ता नुकतीच आपली एक जाहिरात झळकते की आपण BCom बँकिंगची स्थापना केलेली आहेत आणि जे विद्यार्थी 3ऱ्या वर्षामध्ये यशस्वीरित्या पास होतील त्यांना 100% जॉबची आपण गॅरंटी देत आहात. म्हणजे खरं तर सगळ्यांचं लक्ष त्या जाहिरातीकडे आहे. तर नेमका हा जॉब कुठे आणि कसा मिळेल हे आपल्या दर्शकांना सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा राजमुद्रा न्यूज चॅनलचे मनापासून धन्यवाद की त्यांनी करिअर मुद्रा या सदराअंतर्गत मला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिलेली आहे. कारण आपण आत्ताच उल्लेख केला की दशकपूर्ती 10 वर्ष झाले मी सहकार क्षेत्रात काम करते. जॉब मिळेल त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी सांगू इच्छिते की आपण BCom बँकिंग का सुरू करावं असं वाटलं. 10 वर्ष झाले सहकार क्षेत्रात काम करते. आज गोदावरी अर्बनने अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत आणि हे विक्रम प्रस्थापित करताना जेव्हा कुणीही विचारतं किंवा सहकार क्षेत्रातल्या वेगवेगळ्या सेमिनार्स असतील, बाहेरच्या संस्था असतील, त्या ठिकाणी भेट देताना प्रत्येकजण मला विचारतं की ताई, तुम्ही एवढी प्रगती केली, कसं काय झालं, 10 वर्षात कसं काय झालं? आज 30-30, 40-40 वर्ष काम करणाऱ्या संस्था आहे, पण त्यांच्याही पुढचा टप्पा आपण गाठलेला आहे प्रगतीचा. तर मला कायम असं वाटतं की हे टीमवर्क आहे. मी तर फक्त चेहरा आहे गोदावरी अर्बनचा, परंतु माझ्या मागचे जे पिलर्स आहे, आमच्या कर्मचारी असतील, हे कर्मचारी वृंद आणि ग्राहकांचा विश्वास, याच्यामुळे आज गोदावरी अर्बनने ही प्रगती केलेली आहे. मग सगळ्यांचं मागणी असते की आम्हाला असे एम्प्लॉई का मिळत नाही, किंवा मी सुद्धा जेव्हा अनेक इंटरव्ह्यू, पुढल्या आपल्या मुलाखतीत मी ते सांगेनच, परंतु इंटरव्ह्यू घेताना सुद्धा लक्षात येतं की अरे, मुलांनी डिग्री घेतलेली आहे परंतु त्या क्षेत्रातलं ज्ञान जे गरजेचं असतं, एक कुशल मनुष्यबळाची गरज असते, ती मिळत नाही. मग यासाठी काय करावं? मग या संकल्पनेतून जेव्हा मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत होत असलेला एक पदवी अभ्यासक्रम आहे, विद्यापीठात चर्चा केली, माहिती घेतली, तेव्हा असं लक्षात आलं की BCom बँकिंग हा अत्यंत सुंदर, बँकिंग सेक्टरमध्ये, फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करता येईल असे विद्यार्थी तयार करतील असा कोर्स आहे. आणि म्हणून मग मी तो कोर्स सुरू करायचं ठरवलं. खरं म्हणजे 2019 मध्येच आपल्याला परमिशन मिळाली होती, परंतु कोविड होता. हा विषय ऑनलाईन शिकवण्यापेक्षा त्यांना प्रात्यक्षिक मिळणं आणि ते त्यात तरबेज होणं गरजेचे होते, म्हणून यावर्षी आपण तो कोर्स सुरू केलेला आहे. तुम्ही प्रश्न विचारला होता की यांना नोकरी कुठे कुठे मिळणार आहे. तर आज गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंग, BCom बँकिंगने जवळपास 800 संस्थांसोबत टायअप केलेलं आहे, ज्या विविध आर्थिक क्षेत्रात काम करतात. मग त्या सहकार क्षेत्रातल्या असतील, कॉर्पोरेट सेक्टरमधील असतील, वेगवेगळी व्यावसायिक प्रतिष्ठानं आहेत. आज तुम्हाला माहिती आहे की GST असेल, कर असेल, आज छोटी छोटी माणसं सुद्धा कर भरायला लागलेली आहे. बरोबर. प्रत्येकाला ऑनलाईन बँकिंगचं महत्त्व, म्हणजे पैसा हा आता व्हिज्युअल मनी ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने व्हायला लागला. आणि मग त्या प्रत्येकाचं व्यवस्थित, इव्हन अनेक CA आहेत त्यांच्याकडे चांगले हँड्स त्यांना मिळत नाही. बरोबर. व्यावसायिक प्रतिष्ठाकांना अकाउंटंट मिळत नाही. मग हे मिळत नाही तर का मिळत नाही? म्हणजे आपण कायम म्हणतो की बेरोजगारी आहे, बेरोजगारी नाही आहे, स्किलफुल लोक मिळत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे निर्माण व्हावे म्हणून आपण हे केलं आणि 800 संस्थांसोबत टायअप केलं आहे. मग त्या सगळ्यांचे HR कॅम्पस इंटरव्ह्यू घ्यायला येतील आणि मग गेल्या 3 वर्षात आपण जे जे काही शिकवणार आहोत या कोर्सच्या अंतर्गत, पुढे मी तेही सांगतेच, तर या सगळ्यांचा इंटरव्ह्यूचा परिपाक म्हणून कदाचित एका मुलाला 5 संस्था सुद्धा ऑफर लेटर देतील. चॉईस त्याच्या हातात असेल. तो या 3 वर्षात कसं ज्ञानार्जन करतो, काय काय स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करतो, काय काय नॉलेज घेतो,
या सगळ्या गोष्टींवरती त्याची डेव्हलप, पण 100% जॉब प्लेसमेंट मिळेल ओके. हा आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे आणि तो 100% मात्र खरं, कारण 3 वर्ष आपण त्याच्यावर मेहनत घेतोय. नाही बरोबर ते. आणि आजकाल काय होतं की मुलं शिक्षण घेत आहे, अगदी PhD पर्यंत चाललेत, मात्र PhD करूनही काहीच कुठे जॉब मिळत नाही, म्हणून मग कुठेतरी गाडीवर ड्रायव्हर असल्यापर्यंत मुलांची हे आहे का आता एक योग्य दिशा किंवा योग्य डिग्री जी घ्यायला पाहिजे होती ती त्यांच्याकडे नसते. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की बेरोजगारी नाही आहे, तर मुलं व्यस्तही नाही, अस्ताव्यस्त झालेले आहेत आणि त्यांना गोल नाही आहे काहीच, म्हणून ते गोल गोल फिरत आहेत. तर त्यांना एक गोल तुम्ही देत आहात आणि 100% जॉब गॅरंटी देत आहात म्हटल्यावर विद्यार्थी येणारच. ताई, हा डिप्लोमा असणार आहे, डिग्री असणार आहे की नेमकं काय, किंवा मग कोणत्या विद्यापीठाअंतर्गत हे सगळे? रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गतची 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. हा, हा, हा. म्हणजे बीकॉमची डिग्री आहे ही. ओके. पण बीकॉमची डिग्री घेत असताना बँकिंग हे स्पेशलायझेशन आपण त्यात टाकलेलं आहे. ओके. 6 सेमिस्टरमध्ये हा कोर्स असणार आहे. ओके. प्रत्येक सेमिस्टर वाईज 2 वर्ष बीकॉमचे आणि मग तिसऱ्या वर्षी टोटली बँकिंग. ओके. त्यातही सुदैवाने आम्ही बँकिंग सेक्टरमध्ये काम करतो. आज माझ्या 100 शाखा आहेत, 5 राज्यांमध्ये आपलं काम आहे. ओके. तर या माध्यमातून प्रात्यक्षिकाचं त्यांना नॉलेज देणं सुद्धा मला सहज शक्य आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे 6 महिने ते प्रत्यक्ष फील्डवरती बँकिंगचं नॉलेज घेतील. ओके. म्हणजे CBS वापरतात. तर कोर बँकिंग सगळीकडे झालेलं हा, हा, आहे. मी आता बघते की जेव्हा मी सिलेक्ट करते मुलं, म्हणजे MCOM झालेले असतात, BCOM झालेले असतात, अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये काम केलेले असतात, बँकांमध्ये सुद्धा काम केलेले असतात. बरोबर. परंतु त्यांना अनुभव अनुभव असूनही जे योग्य ज्ञान असायला पाहिजे ते ते नसतं. नसतं. आज कोर बँकिंग आहे, पण कोर बँकिंग म्हणजे काय? मग कॉम्प्युटरचा कोर्स झाला का? हा ताई MSCIT झालाय, टॅली झालाय. अरे पण नुसतं MSCIT करून तुम्ही सगळे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स किंवा त्या जे काही तुमचे सॉफ्टवेअर असतात, हे सॉफ्टवेअर तुम्ही नाही हँडल करू शकत. बरोबर. मग हे सॉफ्टवेअर हँडल करताना काय काळजी घेतली पाहिजे, यापासून आपण प्रत्येक गोष्ट, म्हणजे त्यांना मुलाखती द्यायच्या. हा, आता हा, बरोबर. जर मी म्हणते की आम्ही तुम्हाला 100% खात्री देतोय रोजगार मिळण्याची, नोकरी मिळण्याची, तेव्हा माझी जबाबदारी राहणार आहे की तो नोकरी करण्यास सिलेक्ट होईल या पात्रतेचा बरोबर. बनवणे. बरोबर. म्हणून मग मुलाखत कशी द्यायची, कारण सगळंच. HR येणार, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला सांगते मी, हे दुर्दैव आहे. म्हणजे मी कुठल्याच सेक्टरला वाईट म्हणत नाही, परंतु आज नांदेडमध्ये जर बघितलं तर हजारोनी मुलं काय तर नीट JEE बस. म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनियर ते होणं वाईट नाही आहे, परंतु लाखो मुलं बसतात, त्यातली काही सिलेक्ट होतात. बरोबर आहे. बाकीच्या मुलांचं काय? त्यांनी काय करायचं? एकच स्वप्न बघायचं. माझं म्हणणं आहे ABCD म्हणजे प्लॅन्स तयार असले पाहिजे. बरोबर. 30व्या वर्षी मुलं माझ्याकडे इंटरव्ह्यूला येतात. मग मी म्हणते, का रे तू ग्रॅज्युएट तर 22व्याच वर्षी झाला असशील, 20व्या वर्षी, 21व्या, 22व्या वर्षी झाला असशील, मग इतकी वर्ष काय केलं? काही स्पर्धा परीक्षेची तयारी केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणं अजिबात वाईट नाही आहे, बरोबर. परंतु सगळेच जण सिलेक्ट होतील असं नाही आहे. बरोबर. कारण त्या तयारीच्या योग्यतेचे आपण कितपत आहोत हे आपल्यालाही एक तर अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. आणि मग केवळ तयारी करायची म्हणून 8-8 वर्ष जे आपल्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात ते घालवायचे, आणि मग तुम्ही 30व्या वर्षी आल्यावर पुन्हा आम्हाला त्यांना बँकिंग शिकवायचं. किंवा सिलेक्ट झालेल्या मुलांना वर्षभर ताई आम्हाला पूर्ण बँकिंगचं नॉलेज प्रशिक्षण द्यावं लागतं. म्हणजे 1 वर्ष संस्था त्यांच्या प्रशिक्षणावर वेळ खर्च करते, पैसा खर्च करते, त्याच्यानंतर तो एम्प्लॉई आमच्या कामी येतो. ओके. पण त्याच्याऐवजी जर आपणच असे छान रेडीमेड तयार केले. कुशल मनुष्यबळ जर तयार केलं तर केवळ गोदावरी अर्बन नाही, यासारख्या अनेक संस्था आहेत बरोबर. की जिथे या मुलांना नोकरी मिळू शकते. बरोबर. इतकं सुंदर विचारता या ठिकाणी मांडला आणि खूप खूप चांगली दिशा आहे ॲक्च्युली. म्हणजे तुम्ही फक्त विद्यार्थ्यांना ॲडमिशन देणार, फी घेणार आणि बाबा तुझी डिग्री घे आणि जा असं नाही, तर विद्यार्थी तावून सलाखून आपण काढणार आहोत इथं, की जो कुठेही गेला तरी तो आपला हिरा चमकलाच पाहिजे. तर यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया नेमका काय असेल, म्हणजे कोणते विद्यार्थी पात्र असतील, त्यासाठी कोणत्या शाखेचं शिक्षण विद्यार्थ्यांचं आवश्यक असेल? सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या BCOM बँकिंग या कोर्सला स्किलशी अटॅच केल्या, कौशल्य विकासासोबत अटॅच केल्यामुळे, नाहीतर पूर्वी कॉमर्सला ॲडमिशन घ्यायची BCOMला तर तू 12वी कॉमर्स ग्रॅज्युएटच पास असला पाहिजे असं असायचं. परंतु या कोर्समध्ये 12वी आर्ट्सचे विद्यार्थी सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात, कॉमर्सचे घेऊ शकतात, सायन्सचे घेऊ शकतात, ITI झालेली मुलं ॲडमिशन घेऊ शकतात, MCBC झालेली मुलं ती ॲडमिशन घेऊ शकतात. म्हणजे 12वी उत्तीर्ण असलेल्या कुठल्याही शाखेच्या मुलांना या BCOM बँकिंगच्या कोर्सला ॲडमिशन घेता येते. ही सगळ्यात महत्त्वाची, मला वाटतं सगळ्यांसाठीच एक चांगली सुवर्ण संधी, आनंदाची संधी पण आहे. बरं, तर याचा अभ्यासक्रम नेमका कसा असेल? याचा अभ्यासक्रम जो आहे तो BCOM बँकिंगला पॅरलच आहे. साधारणतः 6 सेमिस्टरमध्ये हे चालणार आहे. जे पहिल्या वर्षीचे 2 सेमिस्टर, दुसऱ्या वर्षीचे 2
आणि तिसऱ्या वर्षीचे 2 असे जवळपास 6 सेमिस्टर असतील. ओके. आणि मी सगळेच विषय जरी वाचून दाखवले नाही तरी साधारणतः फायनान्शियल अकाउंटिंग आहे, ओके. बिझनेस मॅनेजमेंट असेल, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आहे, कारण बँकिंगमध्ये काम करायचं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचं पण नॉलेज असलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, टेक्निकल जे आहेत म्हणजे टेक्निकल रायटिंग असतील. अच्छा. त्याच्यानंतर अकाउंटिंग अँड फायनान्स फॉर मॅनेजर्स, म्हणजे असं नाही की तुम्हाला फक्त क्लरिकलच, तुम्हाला आलं मॅनेजर पाहिजे. लेवलचं पण शिक्षण मिळालं शिक्षण, पाहिजे. बरोबर आहे. सगळंच फायनान्स डिपार्टमेंट तुम्हाला त्या ठिकाणी मॅनेज करता आलं पाहिजे अशा पद्धतीचं आहे. आणि या सगळ्यांसोबतच जे मी म्हटलं की हे सगळे 6 सेमिस्टरचा जरी कोर्स असेल तरी हे आम्ही 5 सेमिस्टरमध्ये पूर्ण करून ओके. एक थर्ड इयरच्या 2 सेमिस्टर जे आहे ते 2-2 महिने म्हणजे 4 महिन्यांचं प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष बँकेत जाऊन सॉफ्टवेअर, हां. म्हणजे तुम्हाला तिथे वाउचर कसे लिहायचे, डेली एंट्री कशी करायची, डे स्टार्ट कसा होतो, डे एंड कसा होतो, कारण बँकिंग म्हणजे फक्त पैसे देणे घेणे एवढा व्यवहार नसतो. नाहीये, बरोबर. मग तुमच्या हातात जी कॅश असते बँकेमध्ये, तुमच्या कॅश इन हँड ज्याला म्हणतात, की आज संध्याकाळी बँक बंद झाली आणि एका मॅनेजरकडे एक काही अमाऊंट आहे, तर ती अमाऊंट तुम्हाला कशी यूज करता येते, कारण लोकांचे पैसे जेव्हा तुमच्याकडे असतात तुम्हाला ते व्याजासहित परत करायचे असतात. त्याच्यामुळे तुमच्याजवळ असलेल्या प्रत्येक पैशावर तुम्हाला व्याज मिळवता आलं पाहिजे, ओके. तर तुमची संस्था प्रॉफिटमध्ये येते. इतपत बारीक बारीक नॉलेज नियोजन. आपल्याला या मुलांना द्यायचं आहे, ओके. तेव्हाच ते 100% नोकरी घडतील. मिळवण्याच्या बरोबर लायकीचे आहे. होतील. ताई, आता प्रॅक्टिकली तर तुम्ही सांगितलंच की तुम्ही अक्षरशः विद्यार्थ्यांना बँकेच्या म्हणजे अगदी छोट्याशा पदापासून तर मॅनेजर पदापर्यंत तुम्ही सगळं शिकवणार आहात, हे प्रॅक्टिकली झालं. परंतु आज तुम्ही जवळजवळ 10 वर्ष सहकार क्षेत्रात आहात, 10 वर्ष आपण दशकपूर्ती झालेली आहेत, बँकिंग क्षेत्रात आहात आणि खूप प्रदीर्घ अनुभव तुम्हाला या क्षेत्राचा आहेत. तर या अनुभवाचा उपयोग आपण काही विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये केलेला आहेत का, की फक्त विद्यापीठाचा जो सिलेबस आहे तोच घेतोय, की आपण त्यात काही बदल केलेले आहेत? खरं म्हणजे खूप छान प्रश्न आहे आणि ह्याच्यावरती नक्कीच आवडेल मला काम करायला. परंतु हा कोर्स डिझाईन हा बँकिंग सेक्टरमधल्या वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊनच केलेला आहे आणि तो ऑलरेडी विद्यापीठाने तयार केलेला होता. ओके. परंतु आता या विद्यार्थ्यांना शिकवत असताना, घडवत असताना मला वेगवेगळे अनुभव येतील आणि मी 10 वर्ष जे काम केलं आम्ही बँकिंग सेक्टरमधले, त्या अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला जे म्हटलं की 6 महिने मला प्रॅक्टिकल नॉलेज द्यायचं, ओके. हे सिलेबसमध्ये इन्क्लूड नाही आहे. ओके. हे आपण आपल्या मनाने करतोय ओके, की ओके, त्या मुलांना प्रत्यक्ष अनुभव आलाच पाहिजे, कारण केवळ पुस्तकी ज्ञान आलं म्हणजे मुलं तरबेज होतात असं असं नव्हे. नाही. फील्डवर गेल्याशिवाय, प्रत्यक्ष ते हाताळल्याशिवाय, कस्टमरशी बोलल्याशिवाय, कस्टमर रिलेशनशिप बरोबर. हे नुसतं फळ्यावर शिकवून होणार होणार, नाही. होणार. यासोबतच केवळ हे प्रात्यक्षिक नॉलेज नाही तर बँकिंग सेक्टरमध्ये, फायनान्शियल सेक्टरमध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत, म्हणजे आज सुदैवानं मी काम करत असताना खूप चांगल्या चांगल्या लोकांसोबत संबंध येतो. म्हणजे शिखर बँकेला ज्यांनी अगदी प्रॉफिटमध्ये आणलं, ज्यांचं गौरवोद्गार सगळीकडे सहकार क्षेत्रात घेतला, जसं विद्याधरजी अनासकर साहेब असतील, चरेगावकर साहेब असतील, आमच्या फेडरेशनचे काकासाहेब कोयटे आहेत, अशी वेगवेगळी मंडळी आहेत, मल्टीस्टेट फेडरेशनची सुरेशजी वाबळे आहेत, या लोकांचा प्रदीर्घ अनुभव आहे सहकार क्षेत्रात काम करण्याचा. त्याचप्रमाणे काही मल्टीनॅशनल बँकिंग मधली लोक आज सोबत आहे. तर अशा सगळ्या तज्ज्ञ लोकांची वेळोवेळी आपण गेस्ट लेक्चर पण या मुलांसाठी ठेवणार आहे. यासोबतच केवळ गोदावरी अर्बन एक आपल्या समोर दिसते म्हणून आहे, पण यासारख्या हजारो संस्था आहेत की ज्या फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करतात. काही व्यावसायिक प्रतिष्ठान आहे, काही कॉर्पोरेट सेक्टरमधल्या संस्था आहेत, तर त्या ठिकाणच्या प्रत्यक्ष फील्ड व्हिजिटचं आयोजन देखील आपण या सिलेबसमध्ये केलं आहे, तर तेही आपण आपल्या कॉलेजच्या लेवलवर करतोय. ओके, क्या बात आहे. म्हणजे फक्त थेरी तर गरजेची आहेच, मात्र थेरीसोबत प्रॅक्टिकल्स. आता आयुर्वेद शास्त्रामध्ये याला योग्य अभ्यास असं म्हटलं जातं, की प्रत्यक्ष जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही रुग्ण नाही बरा करू शकत. अगदी त्याच पद्धतीनं आपण प्रत्यक्ष विद्यार्थी घडवत आहात, अगदी त्यांना थेरॉटिकली तर नॉलेज देत आहात पण प्रॅक्टिकली सुद्धा देतात. बरं ताई, ह्या म्हणजे BCom बँकिंग याचा अजून फायदा कोणाकोणाला होऊ शकतो, याचे काय काय फायदे आहेत? BCom बँकिंगचा मी तुम्हाला सांगते का, अगदी गृहिणी असेल ना, या गृहिणीला सुद्धा फायदा होईल. ओके. आता तुम्ही बघता आहात की आपण सिनेमाला जायचं आहे तरी आपण ऑनलाईन तिकीट बुक करतो. बरोबर. जीपे आज भाजीवाल्याकडे गेले तरी जीपे असतं. म्हणजे प्रत्येकाचं ट्रान्झॅक्शन हे आता ऑनलाईन व्हायला लागलेलं आहे. माझं सगळ्यांना नेहमी हेच सांगणं असतं, म्हणजे आत्तापर्यंत ITR भरता का, त्याचं उत्तर नाही हेच येतं. माझं या चर्चेच्या माध्यमातून की तुमचं 0 रुपये भरा. आपण ITR भरतो म्हणजे काहीतरी खूप गुन्हा करतोय किंवा ITR भरायचा म्हणजे काहीतरी खूप पैसे आपल्याला शासनाला द्यावे लागणार आहे असं नाहीये.
तुमचं ITR फाईल जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढं इन फ्युचर तुम्हाला बँकिंगमध्ये तुमचं वजन वाढतं. हां हां ओके उद्या जाऊन तुम्हाला काही एखादा व्यवसाय करायचा आहे, कुठल्या कामासाठी तुम्हाला लोनची गरज पडली तर तुमची ITR ही तुमची आयडेंटिटी असते ओके. की तुमचे ट्रान्झॅक्शन्स कसे होतात. तुम्हाला खूप पैसेच द्यावे लागतात शासनाला अशातला भाग नाही. तर हे बँकेचे व्यवहार महिलांना कळणं गरजेचं आहे. छोटे छोटे स्ट्रीट हॉकर आहे, व्यावसायिक आहे, त्या लोकांना कळणं गरजेचं आहे. म्हणजे ते लोक, याच्यात मी तुम्हाला सांगितलं की फायनान्शियल मॅनेजमेंट, बरोबर. म्हणजे माझ्याजवळ असलेल्या पैशाची मॅनेजमेंट मी कशी केली पाहिजे. आजपर्यंत घरातला जो कोणी ज्येष्ठ एकत्र कुटुंब पद्धती असायची आणि एका कारभाराच्या हातात सगळा पैशाचा व्यवहार असायचा. पण आता तसं झालं नाही. मुलांना सुद्धा पॉकेट मनी मिळालं की मुलं म्हणतात की माझी पिगी बँक आहे. छोट्याशा ह्याच्यात म्हणजे सेव्हिंगचं महत्त्व कळायला लागलंय. पण केवळ बचत केली म्हणजे पैसे वाढत नसतात. तर बचत केलेला पैसा कसा गुंतवायचा, त्याच्यावर जास्तीत जास्त परतावा मला कसा मिळवता येईल. कारण कितीही नाही म्हटलं तरी अर्थाशिवाय कशाला अर्थ नाही. आज प्रत्येक गोष्ट पैशाजवळ येऊन थांबते. मग या पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा, माझ्या खर्चाचा ताळेबंद कसा असला पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस. रोजच्या आयुष्यात माझा पगार जर 10,000 आहे तर या 10,000त मला बचतही करता आली पाहिजे, माझ्या घराचा खर्चही भागला पाहिजे, माझ्या भविष्याची तरतूदही झाली पाहिजे. कितीतरी प्रश्न आपले सर्वसामान्य माणसांपुढे असतात. बरोबर. पण केवळ लॅक ऑफ नॉलेज, बरोबर, माहिती नाही आहे हे कसं करायचं. हे जर टेक्निकल नॉलेज मुलांनी विद्यार्थी दशेपासून घेतलं तर करिअर म्हणून तर त्यांना रोजगाराची हमी आपण देतोच आहे. परंतु वैयक्तिक आयुष्यात देखील गृहिणी असेल, मुली असतील, महिला असतील, व्यावसायिक असतील, बँकिंगसाठी तर आहेच आहे. प्रत्येकाला हा कोर्स हा खूप गरजेचा आणि एक दिशा देणारा ठरेल. तर आता आपण महिलांसाठी, कारण अनेक महिला आपला हा कार्यक्रम आता बघत असतील, तर त्यांनाही वाटत असेल की चला आपणही डिग्री घ्यायला काही हरकत नाही. तर ह्या महिलांसाठी काही वयोमर्यादा आहेत का? अजिबात नाही. मला हे पण सांगायला आनंद होईल की ज्या अनेक महिला असतील की ज्यांचं 12वी नंतर शिक्षण थांबून राहिलं. अनेक महिला आहेत की डिग्री घेतलेली आहे परंतु बँकेचं अजून कळत नाही. बँकेत जायचं म्हणजे धडधडायला होतं. तर केवळ दिवसातले तुम्हाला 4 तास द्यायचे आहेत. ओके. आणि अगदी सोयीचं घरचं आवरून तुम्ही दुपारच्या फावल्या वेळात या कोर्ससाठी कॉलेज. मी सगळ्यात महत्त्वाचं एक सांगते की साधारणतः विद्यार्थ्यांमध्ये किंवा इन जनरल आता आपण बघतो लोकांचा कल आता फक्त क्लासेस, ट्युशन्स याच्याकडे वळायला लागलाय. त्याच्यामुळे ॲडमिशन घेताना प्रत्येकाचं असं सांगणं असतं की आम्ही फक्त ॲडमिशन घेतो आणि परीक्षाला येतो, कॉलेजला नाही येणार. माझ्याकडची पहिली अट आहे की किमान 85% तुमची प्रेझेंट ही आवश्यक आहे. कारण तर मी नोकरीची हमी देईल. बरोबर आहे. तुम्ही जर ज्ञान घेणार असाल इथे येऊन, तुम्ही जर या सगळ्या प्रॅक्टिकल्सला स्वतः सामोरे जाणार असाल तरच तुम्हाला 100% तुम्ही पुढच्या मुलाखतीत पास होणार. ज्या मुलाखती तुम्हाला द्यायचं आहे, HR समोर बसायचं आहे, त्यासाठी आम्हाला प्रिपेअर करून घ्यायचं आहे. बरोबर आहे. म्हणून 85% कमीत कमी तुमची प्रेझेंटी, म्हणजे विद्यापीठाची 75% आहे पण आपण 85% प्रेझेंटी त्यांना कंपल्सरी करतो आहे. ही असणं गरजेची आहे. त्याच्यामुळे अगदी महिला सुद्धा करू शकतील. मुलींसाठी अत्यंत सेफ अँड सिक्युअर्ड करिअर आहे, प्रतिष्ठेचं करिअर आहे. नक्कीच नक्कीच. तर या दृष्टीने आपण सगळा विचार करायला काहीच हरकत नाही. बरोबर. ताई, गोदावरी अर्बन समूह आहे, गोदावरी इंटरनॅशनल स्कूल आहे, गोदावरी कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. आता BCom बँकिंग पण आपण स्थापना केलेली आहेत. आणि गोदावरी समूहाची दशकपूर्ती झाली आहे. म्हणजे आपण थांबणाऱ्या तर निश्चितच नाही. तर नेमकी पुढील वाटचाल आपली कशी असणार आहे? निश्चित भारतीताई, माझा कायम विश्वास आहे की जो थांबतो तो संपतो. नक्कीच. प्रवाही राहिलं पाहिजे नदीसारखं, हे कायम माझ्या आयुष्याचं तत्व आहे. आणि प्रगती करायची असेल तर मी एकटीने 100 पावलं पुढे जाऊन प्रगती होणार नाही, तर 100 जणांनी मिळून 1 पाऊल टाकणं नक्कीच ही खरी प्रगती आहे. बरोबर. आणि म्हणूनच BCom बँकिंग हा रोजगाराभिमुख उपक्रम आपण सुरू करतोय. आणि यासोबतच दशकपूर्ती म्हणण्यापेक्षा 11व्या यशस्वी वर्षात गोदावरी अर्बन प्रवेश करते. आणि या निमित्ताने अनेक महिलांच्या हाताला काम मिळावं, अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं. कारण शेवटी भाकरीची सोय होणं महत्त्वाचं आहे प्रत्येकाच्या. तर त्या अनुषंगाने सिल्क अँड मिल्क क्लस्टरवर आम्ही काम करतोय. किनवटसारख्या दुर्गम भागात फर्निचर क्लस्टरवर काम करतोय. लवकरच ड्राय क्लिनिंगचं एक युनिट, ज्याच्यातून किमान 20-25 युवकांना आपण रोजगार देऊ शकतो, त्या क्षेत्रामध्येही आज गोदावरी उद्योग समूह पदार्पण करत आहे. असे वेगवेगळे आणि किमान 500 महिलांच्या हातांना काम मिळेल असा रोजगार सुरू करण्याचं मानस. ओके. ताई, आपण गोदावरी अर्बनची जी दशकपूर्ती झाली त्यासाठी मनापासून आपलं खूप खूप अभिनंदन करते. खरं तर जागतिक लेवलच्या तज्ज्ञांनी म्हटलं होतं
की क्षेत्र कुठले असो, राजकीय असो, सामाजिक असो की शैक्षणिक असो, सगळ्यात बुद्धिमान वर्ग म्हणून स्त्री पुढे असणार आहे हे त्यांनी भविष्य वर्तवलेलं आहे जागतिक लेवलच्या तज्ज्ञांनी. पण वर्तमानात आज एक स्त्री माझ्यासमोर बसलेले आहेत की ज्यांनी राजकीय असेल, सामाजिक असेल, क्रीडा क्षेत्र असेल, तर एक सगळ्या महिलांचा आदर्श आपण आहात ताई. आणि राजकीय नेतृत्व म्हणून तुमच्याकडे आम्ही सगळ्या बघतो. तर ताई ह्या होत्या राजश्रीताई हेमंत पाटील, ज्यांनी सर्वच क्षेत्रामध्ये जवळजवळ एक अशा पद्धतीनं यश संपादित केलेलं आहे की आज प्रत्येक महिलेसाठी तो एक आदर्श चेहरा आहे. ताई, आपण राजमुद्रा न्यूजला वेळ दिला, करिअर मुद्रा या सत्रात अतिशय सुंदर अशी माहिती आपण दिली. आपले मनापासून आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांना आणि हा कार्यक्रम बघत असलेल्या गृहिणी मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की डिग्रीवर डिग्री आणि सर्टिफिकेट जमा करून नंतर नोकरीसाठी फिरत बसण्यापेक्षा एक योग्य असा पर्याय राजश्रीताईंनी या ठिकाणी गोदावरी BCom बँकिंगचं जे काही कॉलेज स्थापित झालेलं आहे तर त्याने एक खूप सुंदर पर्याय आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे. एकदा अवश्य भेट देऊन अधिक माहिती आपण त्या ठिकाणी जाऊन घेणं. आणि मी डॉक्टर भारती मडवई येवलीकर या ठिकाणी करिअर मुद्रा या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या सत्रामध्ये होते. या ठिकाणी थांबते. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा एका नवीन चेहऱ्यासह एका नवीन विषय घेऊन एका नवीन सत्रात आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.